करूया आपल्या पहिल्या टीमचं, जेठाचे जाबाज। चला तर आता स्वागत करूया जेठाचे जाबाजच्या विरोधी टीमचं। क्या है दिखा देंगे, होश तुम्हारे उड़ा देंगे। खुशनुमा खेल है, झोल है, मेल है, ये तो जीपीएल है, ये तो जीपीएल है। जीपीएल 3, जीपीएल 3, जीपीएल 3। जेठा के जाबाज, जेठा के जाबाज। हम जेठा के जाबाज है, जीतना अपना अंदाज है। कुछ छोटे हैं कुछ मोटे भी, टीम हमारी बेमिसाल है। हाथी ढाल है तो कड़ा करते धमाल है। मेहता के महारथी, मेहता के महारथी। हम मेहता के महारथी है। हारते हम कभी नहीं है। हस्बैंड वाइफ की केमिस्ट्री दमदार है। मास्टर हमारा ब्लास्टर है, सरदार असरदार है। अलग अलग सही पर एक परिवार है हम, सब मिलकर खेलेंगे मैदाने जंग को तैयार है हम। साथ मिलकर टीम नहीं सेना है हम, इस प्यारे गोकुल धाम का गहना है हम। हमें हिम्मत है, हमें ही दम है। लड़ना हमारी चाहत है, जीतना अपनी आदत है। ओ हमसे पंगा लेना है नादानी। हमारा काटा हुआ न मांगे पानी। हम तैयार हैं, हम खबरदार हैं। हर विकेट को उखाड़ेंगे, हलचल मचा देंगे। न हारे को भी हराते हैं हम। आओ देखे तुम में कितना है दम। जीपीएल 3, जीपीएल 3, जीपीएल 3। मेहताच्या महारथींनो, मला वाटतं की आपण हे डिसाइड करून घेतलं पाहिजे की जर आपण टॉस जिंकलो तर आपण पहिली बॅटिंग केली पाहिजे आणि आपण इतका मोठा स्कोर उभा केला पाहिजे की जेठाचे जाबाज काहीही करून त्या स्कोर पर्यंत पोहोचता कामा नये। जेठा अंकल कॅप्टन, मला वाटतंय आपण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली पाहिजे। पण जास्त रन्स बनवले तर आपले जिंकण्याचे चान्सेस वाढतील। खरी गोष्ट आहे, मुलं बरोबर बोलतायत। की भाऊ कॅप्टन सेठजी, तुम्ही टॉस जिंकले तर बॅटिंगच घ्या। काय झालंय तुम्हाला सगळ्यांना? खास मीटिंग मध्ये आपण जी चर्चा केली ती विसरून गेलात? तुम्ही लोक माझी गोष्ट ऐकत होता का? डोळे उघडून ठेवून झोपले होते असे? जेठ्या, अरे आपण कोणती रणनीती बनवली होती की त्यांची ताकद जर बॅटिंग असेल तर आपली ताकद पण बॉलिंग आहे। आपल्याला जर ही मॅच जिंकायची असेल तर त्यांना कमीत कमी रन्सने आउट करायचंय। पण जेठालाल, त्या लोकांनी मोठा स्कोर बनवला तर मग आपल्या लोकांना चेस करण्यासाठी खूप प्रॉब्लेम होऊन जाईल। तुम्ही इतकी नकारात्मक गोष्ट का करत आहात? तुम्ही कुणाच्या टीम मध्ये आहात? तुम्ही जा मेहता साहेबांच्या टीम मध्ये जा, बबिताजींना इथे पाठवा। काय जेठालाल, काय म्हणतोयस तू? कॅप्टन आयर अंकल बरोबर बोलताय। हां, तुम्ही पिच बघा किती ब्राऊन आहे। सेकंड इनिंग्स मध्ये बॉल खूप टर्न होईल। काय पिच खूप ब्राऊन आहे, कार्पेट आहे, खरी पिच पुढीच आहे। सेकंड इनिंग मध्ये बॉल टर्न होईल। एक काम कर, तू पण जा, तू पण त्यांच्या टीम मध्ये जा आणि टप्पूला इथे पाठव। ठीक आहे अंकल। अंकल मग आता तर अंकल म्हणू शकतो ना, मी त्यांच्या टीम मध्ये आहे। द्या त्या टीमचे कपडे द्या। अरे हा मुलगा किती स्वार्थी आहे, काय म्हणतोय बघा। अशा पद्धतीने बोलला तर हा आपल्या टीम मध्ये कसा खेळेल बघा तुम्ही।
बघितलं आपण या दोन्ही टीम मध्ये किती जोश आहे. ही मॅच सुरू होण्याआधी मी इथे आज या मैदानावर बोलवू इच्छिते त्यांना जे आजच्या विनरला स्पॉन्सर करणार आहेत गोल्डची चेन. And he is none other than Mr. Asit Kumar Modi. मेहताचे महारथी, जेठाचे जाबाज. आसिफ भाऊ तुमचं स्वागत आहे. तर जेठाचे जाबाज आणि मेहताचे महारथी दोन्ही टीम्स तुम्ही तयार आहात ना? जिंकून जिंकून जिंकणार कोण? जिंकून जिंकून जिंकणार कोण? क्या बात है, क्या बात है, काय जोश आहे. मग सांगा तुम्ही आज इथे कोणत्या टीमला सपोर्ट करणार आहात? आम्हाला 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 ऐका ना मेहता साहेब. अरे हा तर खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आहे, कारण दोन्ही टीम माझ्या मनाच्या खूपच जवळ आहे. आता एक जबरदस्त स्पर्धा होईल आणि मला ती बघायची इच्छा आहे की या सोन्याच्या चैन कोणाच्या नशिबात आहेत. जेठाचे जाबाज की मेहताचे महारथी. मध्ये एक जबरदस्त स्पर्धा होणार आहे आणि त्यांचा उत्साह पाहून वाटतंय की दोन्ही टीम पूर्णपणे तयार आहेत. आज इथे लाईव्ह कॉमेंट्री करण्यासाठी मी बोलवू इच्छिते मिस चेरीला. बोलवू इच्छिते आपल्या दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना जेठाजी अँड मेहताजींना फॉर द टॉस. जबरदस्त दिसतायत हा, सगळं व्हाईट अँड व्हाईट एकदम. कसे आहात तुम्ही? काय मेहता साहेब, जेठा भाऊ टॉस करूयात का? नक्की नक्कीच टॉस करूया. हो बिलकुल, माझा छापा. जेठाभाई छापा की काटा नाही सांगायचे टॉस मध्ये. तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय किंवा मेहता साहेबांचं नाव सांगायचे टॉस साठी? मला काही समजलं नाही. जेठा भाऊ, मेहता साहेब हे बघा, मॅजिकल कॉइन, जादूचं कॉइन. जबरदस्त आहे आता. अरे मग तर याच्यात कुणाचं नाव घ्यायची गरजच काय आहे? चेरीबेन, सिक्का फेका, त्याच्यात ज्याचा चेहरा दिसेल तो जिंकून जाईल टॉस. नक्कीच. चला चला मग टॉस करूयात का? बिलकुल उशीर नका करू, आता उडवा सिक्का. तुम्हा दोघांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू. 1 2 and 3. जेठा भाऊ हार्ड लगा, सॉरी. आता काय करणार आहे रणनीतीचं? कॅप्टन मेहता, आजच्या या गेमचा टॉस तुम्ही जिंकला आहे. थँक्यू. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, बॅटिंग की बॉलिंग? हे बघ रीता, टॉसच्या आधी आमच्या टीमने आधी आपापसात मीटिंग केली होती आणि आम्ही लोकांनी डिस्कस केलं होतं की आमच्या टीमच्या मित्रांच्या भावना आणि माझा अनुभव आणि पिचची स्थिती बघून मला असं वाटतंय की आज हा टॉस जिंकल्यानंतर
मेहताचे महारथी बॅटिंग करतील हा माझा निर्णय. या मेहता साहेब या बॅटिंगला या. 5 ओव्हर त्यात अख्ख्या टीमला ऑल आउट करून टाकू. जेठालाल, प्रेमात आणि युद्धात सारं काही क्षम्य असतं. युद्धात एकदा पडल्यावर सारं काही रम्य असतं. कोण रडतंय? अरे हसतोय मी, म्हणतायत रडतोय. जेठालाल हा आतापासून नर्वस झाले. जेठालाल ही शेरो शायरी मधली मिसाल आहे. रडण्याचा अर्थ पाणी गाळणं नाही. काही हरकत नाही. आम्ही तर रन्सचा एवढा मोठा पहाड उभा करू की तुम्ही लोक चढू पण शकणार नाही. हा काय बोलताय? हे खेळाचं मैदान आहे, काही मुशायराचं स्टेज नाहीये मेहता साहेब. आणि नाही माथेरान किंवा महाबळेश्वर आहे की पहाड चढायची गोष्ट करतायत तुम्ही. या खेळा चला चला. GPL 3 जेठाचे जाबाज, मेहताचे महारथी. माझ्याशिवाय सोसायटीमध्ये GPL 3 होते. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. या कोण आहे बे? कॅन्सल करा GPL 3 कॅन्सल. कॅन्सल करा आताच्या आता GPL 3 कॅन्सल करा. हे टप्प्या काय कॅन्सल? काय कॅन्सल? बापूजी, जेठालाल, मेहता साहेब, भिडे भाऊ, सोढी, हे सगळं काय आहे? तुम्ही लोकांनी माझ्याशिवाय GPL 3 चं आयोजन केलं आणि मॅच सुरू सुद्धा केली. पोपटलाल, तुला सांगितल्याशिवाय GPL 3 सुरू करायचा काय अर्थ आहे भावा? तू बाहेर टूर वर गेला होतास आणि तुला कॉन्टॅक्ट पण कसा करू शकत होतो आम्ही? नाही मेहता साहेब, मी फोन केला होता. 2 वेळा फोन लावला होता. ह्याने फोन उचललाच नाही. पोपटलाल फोन उचलायला हवा ना. इनकमिंग तर फ्री असते ना. ओय रोमिंग लागते ना यार. अरे मी फोन नाही उचलला तर मला मेसेज करायचा ना. मी मेसेज वाचताच फ्लाईट पकडून आलो असतो ना. काय पकडून आला असता? फोन तर रिचार्ज करत नाही, बावळट फ्लाईटने आला असता. तुम्ही ते सगळं सोडा. असं तर कुटुंब कुटुंब म्हणतात आणि मग असं वागायचं. मी 2 दिवसासाठी बाहेर काय गेलो होतो, मला क्रिकेट मॅच मधून काढून टाकलं. ओ पोपू यार, ओय तू जरा आधी माझं ऐक. नाही मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. आता जे काही ऐकायचंय ते तुम्ही सगळं ऐकणार. एक तर तुम्ही सगळ्यांनी GPL 3 कॅन्सल करायचंय, नाहीतर मला हे सांगा की मी कुणाच्या टीम मधून खेळतोय. अरे भाई, आता तू कोणत्याच टीम मधून नाही खेळू शकत. सगळ्या टीमची निवड झाली आहे. का नाही खेळू शकत? पोपटलाल, मॅचचा टॉस पण झालेला आहे. आता तुझ्या खेळण्याचा नो चान्स. जर टीम बनली असेल, टॉस झाला असेल, तर मी दोन्ही टीम्स कडून खेळणार आहे. पण मी खेळणार आहेच. एक मिनिट आसिफ भाई, आता तुम्हीच याला समजवा. जेठा भाऊ, मी काय समजवणार? ते पण पोपटलाल. नाही तुम्ही त्याला समजावू शकता. हो आसिफ भाई, प्लीज प्लीज. हो सांगा. हा बरोबर. मी खेळण्यासाठी उत्सुक आहे खूप. सांगा आसिफ भाई, मला खेळण्याची खूप इच्छा आहे. पोपट भाऊ, आधी शांत होऊन जा. मी तुमच्यासाठी ना एक मार्ग शोधलाय. तुम्ही दोन्ही टीम्स कडून खेळणार आहात. अरे काय बोलतायत आसिफ भाई? काय समजवलं तुम्ही? अरे दोन्ही टीमचा काय अर्थ आहे? अरे वा थँक्यू आसिफ भाई, थँक्यू. बघितलं तुम्ही लोकांनी, मी दोन्ही टीम कडून खेळणार आहे. म्हणजे मी दोन्ही कडून बॅटिंग करणार आहे आणि दोन्ही कडून बॉलिंग करणार आहे. कमाल झाली. थँक्यू. अरे पोपट भाऊ, आधी पूर्ण गोष्ट तर ऐका ना. हो बोला. दोन्ही टीम्स कडून खेळण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोन्ही टीम्सची कॉमेंट्री देणार आहे. आता येईल ना मजा. बघितलं, काढला ना उपाय. पतल्या गल्लीतून मस्त जबरदस्त. म्हणूनच मी त्यांना पाठवलं. तुम्ही जा. काय? अरे हो, मी कॉमेंट्री करणार. मी कॉमेंट्री करू. मी खेळेन. मी खेळाडू आहे. मी आयुष्यभर खेळतच आलोय. पोपट भाऊ, ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही इथे कॉमेंट्री करताय. तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात. हो. मग आजपर्यंत क्रिकेटमध्ये जितके पण वरिष्ठ क्रिकेटर आहेत सगळे कॉमेंट्री देत आहेत. आणि सगळ्यात जास्त पॉप्युलर ती लोक आहेत. आणि बघा, हा कल तक न्यूज चॅनल वर याचा लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. अहो, तुम्ही कॉमेंट्री द्याल, सगळी लोक तुम्हाला बघतील. तुमची व्हॅल्यू किती होऊन जाईल तुम्ही समजा ना. कॉमेंट्रीला कमी नका लेखू.
तुम्ही दोन्ही टीम्सची कॉमेंट्री द्याल बरोबर आहे. आणि घरात फेमस व्हाल तुम्ही. नाही 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 असित भाऊ, मला कॉमेंट्री करायला नाही जमणार. अरे पोपटलाल, तुम्हाला एकट्यानं थोडीच करायची आहे. मग तुम्हाला कॉमेंट्री मध्ये जोरदार कंपनी आहे. अच्छा, चेरी. तिचं लग्नही बाकी आहे. समजून जा ना जरा गोष्ट. अच्छा. मग असित भाऊ, फक्त आणि फक्त तुमच्या रिस्पेक्ट साठी मी वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल कॉमेंट्री करण्यासाठी तयार आहे. आसिफभाईने सिक्सर मारला. पण चेरी, तुमची काही हरकत नाहीये ना पत्रकार पोपटलाल सोबत कॉमेंट्री करायला? नाही मला काय हरकत असेल. ही इज मोस्ट वेलकम. मलाही हे स्थळ आवडलंय. मला म्हणायचंय की मी कॉमेंट्री करण्यासाठी तयार आहे. तर पाहिलं तुम्ही लोकांनी की कशा प्रकारे हा सगळा प्रॉब्लेम आसिफ भाईंनी सॉल्व्ह केला. आणि आता सुरू होणार आहे धमाकेदार मॅच GPL 3 ची, ज्याची लाईव्ह कॉमेंट्री करणार आहे मिस चेरी पत्रकार पोपटलाल सोबत. तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण खूपच लवकर सुरू होणार आहे हा खेळ, ज्याचं नाव आहे GPL 3. हॅलो एव्हरीवन. गोकुळधाम सोसायटीच्या या वर्षाच्या सर्वात मोठ्या इव्हेंट GPL 3 मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं आवर्जून स्वागत करते. मी आहे GPL 3 ची तुमची कॉमेंटेटर चेरी. आणि ह्या सुंदर चेरी सोबत मी तुमचा लाडका वरिष्ठ युवा पत्रकार आणि इंटरनॅशनल एक्सपर्ट कॉमेंटेटर पोपटलाल. प्रत्येक बॉलची आणि प्रत्येक बॉलची मला म्हणायचंय की प्रत्येक क्षणाची लाईव्ह कॉमेंट्री ऐकवणार आहे. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत आज आहेत आमचे खास पाहुणे आसिफ कुमार मोदी. सगळ्या प्लेयर्स आणि सगळ्या प्रेक्षकांकडून मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू पोपटलाल. थँक्यू चेरीजी. आणि मित्रांनो, यावेळी गोरेगावच्या गोकुळधाम स्टेडियमचं वातावरण खूपच रोमॅन्टिक झालेलं आहे. मला म्हणायचं की वातावरण खूपच प्रफुल्लित झालेलं आहे आणि सगळ्या प्लेयर्सचा उत्साह आणि जोश हे ऐकून वाढला आहे की कॉमेंट्री आपण करणार आहोत. तर मग पोपटलालजी, आपण सगळ्यात आधी आपल्या दर्शकांना GPL चे रूल्स सांगू. हो नक्कीच. यात काय विचारायचंय? तर मित्रांनो, तुम्हाला आधी सांगते की दोन्ही टीम्स मध्ये 10 ओव्हरची मॅच होणार आहे. आणि कोणताच प्लेअर 1 ओव्हरपेक्षा जास्त ओव्हर नाही टाकणार. इंटरनॅशनल क्रिकेटच्या सगळ्या नियमांचं या मॅच मध्ये पालन होणार आहे. मग चला, आता आम्ही दोन्ही टीम्सची तुमच्याशी ओळख करून देतो. जेठाचे जाबाज टीमचे कॅप्टन, जबरदस्त बॅट्समन, बॉलर, टोटल ऑलराऊंडर जेठालाल चंपकलाल गडा. वाइस कॅप्टन, जबरदस्त हिटर आणि बॅट्समन डॉक्टर हाथी. गरबा क्वीन, गुगली बॉलर दया वहिनी. ज्यांची बॉलिंग आणि फिल्डिंग कमालीची आहे, माधवी वहिनी. खतरनाक सायंटिफिक बॉलर अय्यर भाऊ. ऑलराऊंडर कोमल वहिनी. डेडली बॅट्समन आणि किलिंग बॉलर गोली. फॅन्टास्टिक स्पिनर गोगी. फास्ट स्पिनर बाघा. कमालीची फिल्डर सोनू. आणि GPL चे स्पेशल अट्रॅक्शन गोकुळधाम सोसायटीचे सिनियर मोस्ट क्रिकेटर परमपूज्य बापूजी. आणि समोर आहे मेहतांच्या महारथीची टीम. जबरदस्त खेळणारे ऑलराऊंडर कॅप्टन तारक मेहता. जबरदस्त बॅट्समन आणि व्हाईस कॅप्टन दीपेंद्र जेठालाल गडा म्हणजेच टप्पू. पल्ले पल्लेचे गोलंदाज आणि सिक्सरचे शहंशाह म्हणजेच रोशन सिंग सोढी. बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॅट्समन आत्माराम तुकाराम भिडे. द ऑलराऊंडर अंजली मेहता. फास्ट खेळणारी जबरदस्त ऑलराऊंडर बबिता वहिनी. द फॅन्टास्टिक स्पिनर अब्दुल. धमाकेदार बॅट्समन कम गुड फिल्डर रोशन कौर सोढी. आणि द ऑलराऊंडर पिंकू. अनुभवी खेळाडू नट्टू काका. आणि आता द मोस्ट प्रॉमिसिंग न्यू कमर इन GPL 3 बावरी. जेठाचे जाबाजची टीम फिल्डिंग साठी मैदानात उतरलेली आहे. आपण टॉस तर जिंकलाय, पण आपल्याला मॅच जिंकायची. Yes. मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग मध्ये आपल्याला जबरदस्त विचार करून बॅटिंग ऑर्डर तयार करायची. Yes, Captain. येस. तर आता सर्वात आधी ओपनिंग साठी जातील टप्पू आणि अब्दुल. मेहतांच्या टीमचं बॅटिंग लाईन अप तर खूपच जबरदस्त वाटतंय.
मला तर असं वाटतंय की मेहतांचे महारथी 10 ओव्हरमध्ये कमीत कमी 300 रन्सचा टार्गेट नक्कीच ठेवतील. तुम्हाला काय वाटतं पोपटलालजी? पोपटलालजी, तुम्हाला काय वाटतं? खूपच छान. मला म्हणायचंय की मिस चेरी, जेठाचे जाबाज टीमची बॉलिंग लाईनअप पण खूपच छान आणि खतरनाक आहे. जर यांनी 100 रन्सच्या आत मेहताच्या महारथींना आउट केलं तर त्यांच्यासाठी हा स्कोर चेस करणं खूपच सोपं होऊन जाईल. चला मग बघूयात या GPL 3 ची ट्रॉफी कोण घेऊन जात आहे. आणि ट्रॉफी सोबत विनर टीमच्या प्रत्येक प्लेअरला मिळणार आहे आसित भाऊंतर्फे सोन्याची चेन. तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या चेन्स आहेत इथे आणि या चेन्स बघून सगळ्या प्लेयर्सचा उत्साह खूप वाढलाय. मिस्टरी, आय एम शुअर की ह्या सगळ्या प्लेयर सोबत आपल्या दोघांना सुद्धा आसित भाऊ एक एक सोन्याची चेन नक्की देतील. नाही आसित भाऊ? अरे पोपटलाल, आधी इथे कॉमेंट्रीवर लक्ष दे ना. इथे बघ सगळ्या प्लेयरच्या झोपा उडाल्यात. आणि तुला चैनची पडली आहे काय? नाही नक्कीच नक्कीच. जिंकून जिंकून जिंकणार कोण? हे काय, मॅच सुरू व्हायच्या आधीच दया वहिनींनी मॅच थांबवली आहे? हो अच्छा हो. बॉल राजाची जरा आरती करून घेते. हे आरती करते हो बॉल राजाची, समोरच्या टीमच्या बॅटला चकमा देशील रे, बॉन्डीच्या जवळ नको जाऊ से रे, संपला मिठी जाऊन मारशील ना, लवकर कॅच होऊन जाशील ना. हे आरती करते हो बॉल राजाची, आरती करते बॉल राजाची. वाट पाहायची वेळ संपली आहे. शुभारंभ झालाय GPL 3 चा आणि GPL मध्ये क्रिकेटचं महायुद्ध. आणि क्रिकेटच्या या महायुद्धाच्या मैदानात जेठाचे जाबाज आणि मेहताचे महारथी बॅट आणि बॉलला हत्यार बनवून उतरले आहेत. आणि आता हे मॅच मध्ये जिंकण्यासाठी जबरदस्त जोर लावतील आणि कशा प्रकारे गुगली फेकतील, कसे खेळतील हे लोक, आणि कशा प्रकारे एकमेकांकडून एक एक विकेट आणि एक एक रन्स हिसकावून घेतला जाईल. तर हा खेळ खूप मजेदार होणार आहे, कारण इथे जेव्हा क्रिकेटचा खेळ खेळला जाईल तेव्हा तुमच्या घरातलं हसू फुटबॉल पेक्षा जास्त जोरात उडणार आहे. बस बघत राहा माझ्यासोबत गोकुळधामची दुनियादारी. आणि हो, विचार करा काय होणार आहे या मैदानात. बोली, तू रोज टप्पू सोबत खेळतो आणि तुला त्याच्या बॅटिंग मध्ये काही कमजोरी आहे ते ठाऊक आहे बरोबर? अंकल अंकल कॅप्टन, टप्पूच्या बॅटिंग मध्ये कोणतीच कमजोरी नाहीये. क्रिकेटच त्याची कमजोरी आहे. आता डायलॉग नको मारू, स्टंपवर सरळ बॉल मार. समजलो. कॅप्टन, मी कसा दिसतो? बॉल दे, बॉल दे. तुमच्याच जवळ आहे. तू कुठं निघाला होतास? सॉरी, बॉल प्लीज. ट्राय करतो.